ही वेळ कामावर यायची, रोज या वेळ ना तर तुम्ही चला जा, आज जा, आज अर्धा दिवसाचा पगार कट तुमचा, चला. आज खबरच घेतो एकेकाची. बघू नकोस तू माझ्याकडे. कुठे कुठे निघालात? ऑफिसला सर. ऑफिसला? कोण आहे? मी कोण आहे? तुम्ही बॉस आहात सर आमचे. इथला सर्व आहे मी. ही वेळ आहे ऑफिसला यायची. वाजले किती? किती वाजले? फक्त एक 5 मिनिटं उशीर झाला. 5 मिनिटं? 5 मिनिटाची किंमत माहितीये तुम्हाला? काय झालं? हॅलो. मुलीच नाही तू अजिबात सोड मला. नाही नको ऑफिसला. हो पोचले. बंडू काकांचा एप्रिल त्यांच्या मानेत अडकला आणि ते कापू नाही देते. कुणाला फोन लावलास? आईला. हॅलो नेहा. अगं ह्यांचा एप्रिल अडकलाय आणि कापूनच देत नाहीयेत ग. काय? हॅलो नेहा, हे बघ मी अजिबात हिचं ऐकणार नाहीये आणि कापून तर अजिबात देणार नाही. फुकट पैशाची नासाडी, त्याच्यापेक्षा मी हा असाच घालून फिरेन. कळलं ना? आई ऐक ना. हे बघ बाळा, असं काका काकूंना विचारल्याशिवाय त्यांच्या फोनवरनं फोन करायचा नाही. ओके. आणि मी जेव्हा ऑफिसला असते तेव्हा ते तुझी काळजी घेतात ना. हा. मग त्यांना असा त्रास द्यायचा नाही. हो आई, मी समजवते बंडू काकांना. तू काम कर. असं करू नका हो सर. तुम्ही माझ्याकडून जेव्हा गुरुदक्षिणा घेता तर मी काही बोलले का तुम्हाला आजपर्यंत? जा. वायलेट. सर ती शेफाली गुरुदक्षिणाबद्दल काहीतरी बोलत होती. जा. बरी बाळा, मी तुझ्याशी नंतर बोलते. आई 500 करोड वाला मिळाला का? JYC इंटरनॅशनलचे सर्वेसर्वा जगन्नाथ चौधरी यांचे अत्यंत लाडके नातू यशवर्धन चौधरी आज 3 वर्षांनी त्यांच्या या आलिशान पॅलेस मध्ये आलेले आहेत. हो, त्यांच्या स्वागतासाठी वाढदिवसानिमित्त नातेवाईक आहेत, पण ते सगळे आत आहेत. सर हो, स्वागताला एकच. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग जॉन. या ना, बसा ना. गाडीत सामान आहे, ते फक्त कार्टवर लोड करा. ओके सर. सर क्या? हॅपी बर्थडे सर. बघितलंस, जॉनला सुद्धा लक्षात आहे. तुला असं वाटतंय का की घरच्यांच्या सुद्धा तुझा बर्थडे लक्षात असेल? ऑफकोर्स. बघू. हो 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 हो, आलिशान महालात यशवर्धन चौधरी यांचा प्रवेश झालेला आहे. त्यांच्यासोबत आहे त्यांचा लंगोटियार, आत्ताचा मॅनेजर कम PA कम असिस्टंट अँड ऑल इन वन, समीर समीर समीर. हाय गो. Looking very nice. New diamond necklace? Of course. Oh, Looking gorgeous, huh? yeah. बघा, वाढदिवसाची भव्य दिव्य तयारी तर इथे चालू आहे. त्या बघा, मोठ्या काकू सीमा मैत्रिणींना नेकलेस दाखवण्यात बिझी आहेत. टाकट्या काकू मिथिला त्यांच्या भोवताली घुटमळत आहेत. आता सीमा काकू इकडे येतील आणि त्या म्हणतील, ओ माय गॉड यश, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज, माझं गिफ्ट कुठे आहे? यश, My baby, Yash! Oh, how are you? मी तुला ओळखलंच नाही. कशी आहेस काकू? How old fashioned. काकू. Please call me Simi. अरे यश, कधी आलास तू? तरी जा सकाळपासून ना माझा डोळा फडफडत होता. मला वाटलंच होतं की मी तुला फोन करावा आणि मी आहे ना ऍक्च्युली फोन करायला गेले आणि ना. आज अचानक कसं काय आलास?
बिझनेस मीटिंग? आता थेट दुबईहून आलायस राईट? हो. माझ्यासाठी गिफ्ट आणलंच असशील हो ना? आणतो. सी This is for you. Oh wow, so wonderful. See? Wow. बॉस, आत्ता जे झालंय ना त्याला पचका असं म्हणतात. आणि माझं गिफ्ट खूपच छान आहे ग. लकी वाव. मजा येणार. काय ग डायमंड? पुन्हा डायमंड नेकलेस? थँक्यू. हे बघा. सुट्टा कपला मोठा गिफ्ट. टाका मला छोटा गिफ्ट. छान आहे ना? यश, ही सिम्मी नसून थोडीशी कमी आहे असं नाही वाटत का तुला? घबरा, काकू आहे माझी. अरे ते बघा, मोठ्या काकूचा छोटासा पिचकू आला. पिचकू. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. अरे यश दादा, माझं गिफ्ट आणलंय. वाव. सांभाळ जा. किती दिवसांनी किती करतोय आपण हा? काय? काकू, आजोबा कुठे आहेत? असतील त्याच्या रूम मध्ये. अरे आजोबा. पप्पा कुठे आहेत? कुठे आहेत? नाही, मला वाटलं आजोबा आले की काय. सिया लेडीज. या हे काय? रमी लवकर संपली का? तुम्हाला खेळायची होती? नाही. जगन्नाथ चौधरींचा नातू यशवर्धन आलाय. यश आलाय? यश इकडे या. चालले आपल्याला. पप्पांच्या रूम मध्ये जायचं आणि ते काय बोलतायत हे ऐकायचं आणि मला येऊन सांगायचं. ओके. यश यश आला. यश यश. कोण आहे तिकडे? यश, आजोबा, 3 वर्षे डोळे वाट बघत होते तुझी. दरवर्षी 1 तास साजरा करायचा तुझा वाढदिवस. तू माझी आठवण नाही घेत. रोज आली. खोटं ना, मला का नाही भेटायला? तुझी वाट पाहता पाहता मेलो. आजोबा, परत असं बोलाल तर बघा. पुढच्या वर्षीपासून प्रत्येक वाढदिवस तुमच्या बरोबर साजरा करेन. प्रॉमिस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू आजोबा. अरे
आजोबा अहो आता लहान आहे का? जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तू लहान आहेस, लक्षात आलं? अरे काय चालला जग्गो. जगन्नाथ चौधरी नाव आहे त्यांचं. आजोबा आहेत ते माझे. अरे पण आपला तो दोस्त आहे ना, तो तू मध्ये पडायचं नाही. व्हॉट्सअप ड्यूड. नातू आला ना माझा आज. कसा दिसतोय मेस? कसा दिसतोय? अरे दिवसेंदिवस यंग होत चाललायस तू. चेहऱ्यावरती ग्लो बघ, ग्लो. ओ लवली. 3 वर्षात नातू भेटायला आलाय. चला चला केक कापा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर यशवर्धन, हॅपी बर्थडे टू यू. हिला सांगायलाच हवं. ओहो. तुम्ही बनवलं? येस. क्या बात है. अमेजिंग जग्गू. अरे वा वा. थँक्यू 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 सो मच. हे काय? आजपासून तो आपल्या बिझनेस ग्रुपचा MD आहे. आजोबा आता हे कशाला? ऍज इट इज मी इथे फार नसतो, जगभर फिरत असतो. आणि घरामध्ये माझ्यापेक्षाही जास्त अनुभवी लोक आहेत ना. काका काकू आहेत. मला हे नकोय प्लीज. वयाने मोठं असणं आणि अनुभवी असणं यामध्ये फरक आहे. तुझा वाढदिवस तरी त्यांना लक्षात आहे का? आज तू बाहेरचा बिझनेस सांभाळतो पण ठीक आहे, पण इथे प्रॉपर्टीचे लचके तोडणार लांडगे. वेळ आली कळेल तुला. अहो आजोबा, हे सगळं कळायला मुळात तो घरात असतो का? अरे हो, कसा असणार? घरी असायला कोणतरी हक्काचा माणूस पाहिजे ना घरात. मला तुझ्याकडनं रिटर्न गिफ्ट हवंय. नो 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 नो. अरे असं काय करतो? मी काय जास्त मागितलंय? नाच सुद्धा मागितलंय. याच्यापेक्षा काय मागितलंय? हो, यशचा वाढदिवस म्हणजे खुशच असणार म्हातारा. पण म्हाताऱ्याला नातवाचंच कौतुक जरा जास्त आहे. आम्ही घरात आहोत का नाही आहोत? सीमा. सीमा नाही, कॉल मी सिम्मी. सिम्मी. मुंबई ऑफिसला फोन केला पाहिजे. खार तोंड आहे तिथे. हॅलो, घारतोंडे हियर. बोला मॅडम. ऐका, म्हातारा आज जरा जास्तच खुश आहे. सह्या आजच झाल्या पाहिजेत. मी आय कमिन सर? ती फाईल घेऊन अशा व्यक्तीला पाठवा जी उगाच प्रश्न विचारणार नाही. मी आय कमिन सर? लक्षात आलंय? येस येस. काय सर हा फॉर्म. हाफ डे बाय? सर माझ्या मुलीचा वाढदिवस आहे सर. ठीक आहे, हाफ डे मिळेल, पण त्याआधी माझं एक काम करायचं. ही फाईल घ्या आणि हा पत्ता, या पत्त्यावर जायचं आणि आपल्या मोठ्या साहेबांची यावर सही घ्यायची. काही झालं तरी सही आजच झाली पाहिजे. सर खंडाळा? टॅक्सीने जा, टॅक्सीने या. सर दुसरं कोणी जाऊ शकतं का? म्हणजे शेफाली किंवा कोणी? सर मी संध्याकाळी उशिरा पोचले तर मुलगी वाट बघेल सर. सही घ्यायची आणि जिथे जायचं तिथे जायचं. निघा. Oh yes, please come. Everyone, here is the birthday boy. तुझ्यासाठी स्पेशली मी हा केक बनवलाय हा यश. Awesome. Come on, let's cut the cake. Oh yes. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Yashwardhan. Happy birthday to you. God bless you.
बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे। यश खरं सांगायस तू? हा? तू एकटाच आहेस ज्याला मी जीव लावला एवढं. मित्रे, मी तुला तुझ्या नवऱ्याला हवं. हो बाबा. हो ऐकताय का? बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए। हैप्पी बर्थडे टू यू। एक्सक्यूज मी. कोण हवंय आपल्याला? मला मोठ्या सरांना भेटायचंय. मी मुंबई ऑफिसहून आली. या फाईलवर साईन हवी आहे त्यांची. सॉरी मॅम, पण आज सरांच्या नातवाचा बर्थडे, त्याच्यामुळे आज ते कुणालाच भेटणार नाही. हो, 5 मिनिटाचं काम आहे. मॅम, आम्हाला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत. तुम्ही एकदा विचारा तरी. ओके. Let's celebrate, have a cake, enjoy. Be happy. Cheers, everyone. गेल्या काही वर्षापासून मी बिझनेसमधनं लक्ष हळूहळू कमी केलंय. यशवर्धनच हा सगळा बिझनेस बघतो. बिझनेस ग्रो पण झालाय. आता आणखीन एक जबाबदारी त्याला द्यावी असं मला वाटतं. लग्न करून त्यांनी लवकरात लवकर संसार थाटावा अशी माझी इच्छा आहे. आणि जर पुढच्या वर्षभरात त्याचं लग्न झालं नाही तर मी माझ्या विलवर सही करणार नाही. हॅलो. हॅलो आई, कुठे पोहोचलीस तू? काकूने माझ्यासाठी घरी कुकर मध्ये केक बनवलाय. अरे वा. तू लवकर ये ना, केक कट करायचंय ना. हो बेटा, मी बस काम संपून आले लगेच. तू खोटं बोलतेस नाही? तू आली आहेस ना? थांब, मी दार उघडते. परी, परी मी खरंच बाहेर आहे. परी, आई तू कधी येणार? काम संपून लगेच येते. हा, हो. तुम्ही एकदा माझा निरोप तरी दिला का त्यांना? त्यांना एकदा कळू तर दे की मुंबई ऑफिसून कोणीतरी आलंय फाईल घेऊन. एक्सक्यूज मी. काही फाईल घेऊन मी मुंबई ऑफिसून आलीये. मी काही हवंय का आपल्याला? हो, मोठ्या सरांची साईन हवी आहे फाईलवर. 2 तास प्रवास करून आले मी यासाठी. 2 मिनिटाचं काम आहे. हो, 1.5 तासापासून बसून ठेवलंय मला. त्यांच्या नातवाचा वाढदिवस आहे म्हणे. हो, माझ्या पण तर मुलीचा वाढदिवस आहे. ती सारखे फोन करते, कधी येणार म्हणून वाट बघतीये माझी. तुम्हाला सही हवी का या फाईलवर? द्या माझ्याकडे.
द्या. तुम्ही कोण? तुम्ही पण इथे काम करता का? हो, मी मोठ्या साहेबांबरोबरच काम करतो. हे बघा, तुम्ही निश्चिंत राहा. फाईल माझ्याकडे द्या, मी त्यांची साईन घेतो आणि पोहोचवतो तुमच्यापर्यंत. ओके, द्या. फाईल कोणालाच देऊ नका, मी आल्यावर बघतो. हे घ्या. आता इथून घरी पोहोचेपर्यंत 10 वाजतील मला. मग काय वाढदिवस साजरा करणार? तशी माझी मुलगी समंजस आहे हो, म्हणजे ती काय नाही बोलणार मला उशीर झाला तरी, पण मला वाईट वाटतंय ना. सरांच्या नातवाचा वाढदिवस सेलिब्रेट करायला शेकडोने लोक असतील हो जवळचे, पण माझ्या परीसाठी माझ्याशिवाय कोणी नाही हो या जगात. तुम्हाला पण वाईट वाटतंय ना? ती लोक पण तुमच्यासारखी असती तर. ऍक्च्युली ती पण माझ्यासारखीच आहेत. आज फक्त जरा तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला कुठे जायचंय सांगा, मी लगेच सोडतो. पत्ता सांगा. पत्ता? मग काय आता कुरिअर करणार आहात का मला? एक मिनिट, जरा नोटपॅड द्या. एक पत्ता द्या, मी लगेच सोडतो. बेल्ट. ब्लॅक. काय झालं? आपण का थांबलो? मुंबई आली. मुंबई आली इतक्यात? तुमचं नाव? सॉरी मॅम, आम्हाला जास्त बोलायची परमिशन नाही. बाहेर एक गाडी आहे जी तुम्हाला घरापर्यंत सोडेल. आणि मॅम, आमच्या सर्वांतर्फे तुमच्या मुलीला हॅपी बर्थडे विश करा. मला एक सांगा, आता ज्यांनी मला सोडलं ते कोण होते? आम्हाला बोलायची परमिशन नाहीये. सगळ्या नोकरांना सारखंच शिकवून ठेवलंय वाटतं.